जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, हरिपाठातल्या चिंतनात पुढच्या अभंगामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज पुन्हा एकदा श्री हरिप्राप्तीसाठी संत संगतीची महती कशी वर्णन करतायत ते आपण पाहूया. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. एकतत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे. स्वतः माऊली म्हणतायत की योग याग इत्यादी कर्मकांडांच्या तुलनेत नामस्मरण हे परमेश्वर प्राप्तीचं सुलभ साधन सहज उपलब्ध असताना त्याची खरी महती जाणणारा श्री शंकरांसारखा एखादा विराळा म्हणजे क्वचितच सापडतो. एक हिंदी कवी म्हणतो, जप तप साधन कछु नाही लागत, खर्चत नाही गठरी, बोलो रे भैया राम गोविंद हरी. अहो, नाम घेण्यासाठी काहीही खर्च करावा लागत नाही, पण तरीही फुकट हाताशी असणारं नाम माणसाला का बरं घेवत नाही असा प्रश्न समर्थांनी सुद्धा मानवी मनाला विचारला. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. संत मंडळींना सखेद आश्चर्य आहे की मनाला अवघड गोष्टी साध्य होतात, तिथं साधं सोपं गोविंद नाम घेण्याची गोडी का लागत नाही. श्री एकनाथी भागवतात हाच प्रश्न आणि त्याचं देवानी उद्धवाला दिलेलं उत्तर ओवीबद्ध करताना महाराज म्हणतात, ऐसी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती का न करीती. देवो म्हणे भाग्ये वीण, माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. देव स्वतः उद्धवाला उत्तर देतात की भाग्य सुकृत असल्याशिवाय माझी भक्ती घडत नाही. इथे भाग्य म्हणजे काय हा प्रश्न मग येतो. तर भाग्य म्हणजेच संत संगती. कारण संत संगतीचा प्रमुख परिणाम हा मनावर, मनातल्या वृत्तींवर होतो. मानवी मनात जे जे विचार येतात ते विचार त्या माणसाच्या वृत्तीप्रमाणे कर्मामध्ये रूपांतरित होतात. मनाचा व्यवहार हा अतिसूक्ष्म आहे. त्यात येणाऱ्या वृत्ती तरंगांमुळे मनुष्याच्या हातून कळत नकळत धर्मविरुद्ध आचरण घडतं किंवा पुण्यकर्मही होतं. म्हणून परमार्थात पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यासह मनावर ताबा आणण्याचं मुख्य कार्य केलं जातं. आणि हे कार्य देवाच्या सहवासानी सुद्धा जितकं होणार नाही तितकं संत सहवासानी होतं. तुकोबा म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनिया जाई. मनातून कुवासना मुळासकट उपटून ती पूर्ण नामशेष करण्याचं सामर्थ्य केवळ संत संगतीत आहे. सर्व संतांच्या लीला चरित्रात आपल्याला याचं प्रत्यंतर पाहायला मिळतं. पुराण काळातली वाल्या कोळ्याची गोष्ट सगळ्यांना सुपरिचित आहे. कुकर्मात लिप्त असलेल्या वाल्या कोळ्याची कुबुद्धी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंच्या करुणापूर्ण विनंतीवरूनही पालटली नाही. पण देवर्षी नारदांच्या कृपाशीर्वादामुळं, त्यांच्या उपदेशामुळं वाल्या कोळीचं रूपांतर श्री रामायणकार महाकवी महर्षी वाल्मिकींमध्ये झालं. प्रत्यक्ष भगवान चंद्रमौळी महादेवाचाही आत्मा असणारं हे रामनाम संत कृपेनी लाभतं, तेव्हा त्या वैष्णवांना हरिनामामृताची गोडी लागून योग्यांप्रमाणे जीवनकलेचा लाभ होतो. देवर्षी नारदांनी हाच नामोपदेश भक्त प्रल्हादाला दिला, तेव्हा तो दैत्य कुळातला असूनही भक्तश्रेष्ठ ठरला. त्याच नामामृताचं भक्तीचं ज्ञान भगवंतांनी आपल्या लाडक्या भक्ताला उद्धवाला दिलं, जेणेकरून उद्धवाचं जीवन कृतार्थ झालं, असा या अभंगाचा
सारांश आहे. जय जय राम कृष्ण हरी.